ही अशी गोष्ट आहे, तो वक्ता त्या वक्तृत्वाचा आनंद स्वतःही घेतो आणि वक्तृत्वाचा आनंद श्रोत्यांनाही देतो. बरं, याची गरज सगळ्यालाच आहे. मला गरज नाही असं नाही, गरज सगळ्यालाच आहे. डॉक्टर असो, शिक्षक असो, वकील असो, इंजिनियर असो, व्यावसायिक असो, राजकीय असो, सगळे. आणि म्हणून सगळ्यांना उपयोगाला येतील अशा पद्धतीचे सगळे मुद्दे माझे काढून तयार आहेत. त्या फक्त ट्रॅकनं चालायचंय तुम्हाला. मी जो ट्रॅक देईल त्या ट्रॅकनं प्रवास करायचा फक्त, बस. या प्रशिक्षणातून आता काय आहे, याच्यामध्ये काही लोक मला थोडं बोलायचंय, मला 5 मिनिटं राजकारणात कुठेतरी बोलता आलं पाहिजे असे काही लोक, आम्हाला व्याख्यान करायचंय असे काही लोक, आम्हाला आहे त्यापेक्षा प्रभावी आलं पाहिजे, स्टेट डिलिंग आहे असे. आणि काही लोक असे आम्हाला काहीच नाही, आम्ही कोरी पाटील, स्टेट डिलिंग बी नाही, काहीच नाही, तुम्ही आम्हाला सगळं सुरुवातीपासून घ्या. मी सगळं सुरुवातीपासून घेतोय तुम्हाला, पण एक 2-3 क्लास झाल्यानंतर मी तुम्हाला ट्रॅक चेंज करायला होतो. मी तुमची रेल्वे वेगवेगळ्या ट्रॅकनं जाणार आहे परत, पण सुरुवातीला मात्र त्याच रुळावून घेऊन जाणार मी तुम्हाला 2 ते 3 क्लास. 2 ते 3 क्लास सगळ्यांचे बेसिकच होईल. तुम्हाला सुद्धा बेसिकच्या काही गोष्टी माहित नाहीये त्या लक्षात येतील. आणि 2-3 क्लास झाल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांचे रुळ मी बदलून टाकणार आहे. कुणी कुठल्या रुळावून धावायचंय मग मी सांगेल तुम्हाला, मी बघितल्याशिवाय काय करणार आहे. म्हणून तुम्हाला तुमची पटरी तयार करून दिली जाईल आणि प्रत्येकाला पटरी तयार करून दिल्याच्या नंतर त्या पटरीने प्रवास करायचा. मुळात आपल्यामध्ये असतच हो, पण आपण ती स्वतःची खुदाईच करून बघत नाही. एकदा बघा, स्वतःला खुदाई करून बघा, भरपूर काही दडलेलं आहे. मी तर सगळं तुमच्यातलं बाहेर काढणार आहे. भरपूर आहे दडलेलं, खूप काही आहे. खूप काही सांगता येतं तुम्हाला, खूप काही बोलता येतं तुम्हाला. बऱ्याच लोकांना बोलतात चांगलं, पण तितकं प्रभावी येत नाही. असं वाटतं की आता बास करावं त्यानं, एकाच पट्टीत बोलतोय. मगाशी मी तुमचा परिचय बघत होतो मुद्दाम. परिचयाची संधी नसतेच कुठंच सेमिनारमध्ये, असते का? नाही, पण मुद्दाम दिली मी तुम्हाला. चला, आले त्या आशा. परिचय करतानाच बरेच जण असं होतं, सगळ्यात होतं की होतं अशा परिचय. मी असं शिकवलं चालेल का? राज ठाकरेंनी असं भाषण केलं चालेल का? मोदींनी असं भाषण केलं चालेल का? बऱ्याच लोकांना उभा राहण्यापासून सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. किती बेसिक आहे ते, नॉर्मल बेसिक आहे ते सगळं. उभा राहताना कसं राहावं, हात तुमचे कुठं असले पाहिजे, याचा वापर कसा केला पाहिजे, माईकचा वापर कसा केला पाहिजे, वायरलेस माईकचा वापर कसा केला पाहिजे, वायरचा माईक, वायरलेस माईकचा, या सगळ्या वेगवेगळ्या माईकचे वापर कसे केले पाहिजे, बॉडी लँग्वेज कसं असलं पाहिजे, हे कशासाठी आहे नेमकं, याच्यापासून किती अंतर असलं पाहिजे, माईक पासून किती अंतर असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीला तुम्ही अनभिज्ञ आहेत. आणि तुम्ही काय बोलतात आणि काय करतात इथं उभा राहिल्यानंतर गोंधळ होऊन जातो तुमचा. तो गोंधळ का होतोय? तुमचं बोलणं निश्चितच केलेलं नाही, तुम्ही अजिबात तुम्ही निश्चित केलंच नाही. आणि बऱ्याच लोकांचा एक अहमपणा नडतो, येतं मला बघू पुढे गेला बोलतो, जेवढं आठवण तेवढं बोलतो. नाही नाही नाही, तसलं बोलणं म्हणजे नियम न धरता मारलेली गोळी. कुणाला लागण सांगता येत नाही, ते नियम धरत नाही. इथं येणं आणि डायरेक्ट सुरू करणं, ते इथं आल्यानंतर बंदूक हातात घेऊन धडधड धडधड गोळ्या मारणं म्हणजे काय? नियम न धरता मारलेल्या गोळ्या. आधी नियम धरा, अचूक नियम पकडायला लावतो मी. पहिली गोष्ट, मुळात अचूक नियम पकडायला लावतो मी. नियम पकडूनच गोळ्या मारायच्या. तयारी शिवाय केलेलं भाषण म्हणजे नियम न धरता मारलेली गोळी. कोणाला लागण सांगते. आणि इथं आल्यानंतर बघतो, बोलतो, ठरवतो. बोलता आलं नाही म्हणून अनेक लोकांचे नुकसान झालेले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप आहे. आणि चांगलं बोलता आलं, चांगला बोलतोय म्हणून त्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, अशी खूप आहे. आमदारक्या, खासदारक्या आज त्यांनाच मिळाल्या जे चांगलं बोलते. काही पक्षाची विचारधारा एकीकडं, पक्षात माणसं आलेत एकीकडचे, पण बोलताय ना चांगलं, घ्या पक्षात. काही संबंध नाही. तुमची विचारधारा बघितली जात नाही, तुमची गरिबी बघितली जात नाही, तुमच्याकडे माणूसबळ किती बघितलं जात नाही. तुम्हाला विधानसभेवर नाही जमलं तर विधान परिषदेवर घेतलं जाईल मागून, कसं मागच्या दारानं, पण तुम्ही गरजेचे आहेत त्या पक्षाला. लक्षात ठेवा, तुमच्याकडे बोलणंय तर तुम्ही लोकांच्या गरजेचे आहे, तुमच्याकडे बोलणंच नाही तुम्ही कुणाच्या गरजेचे आहे. भले पंडित आहेत, अभ्यास आहे, अभ्यास भरपूर केलाय, भरपूर पुस्तकं वाचले, तुमच्याकडे मटेरियल भरपूर आहे, डेटा भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, पण ते सादरीकरण करण्याची कलाच नाही तुमच्याकडे आहे. त्या ज्ञानाचा उपयोग काय? तुमच्याकडे असलेलं ज्ञान जर लोकांच्या उपयोगाचं नसेल तर ते काहीच उपयोगाचं नाहीये, कुजून मरणार आहे. मी नेहमी सांगत असतो, एक राजा आहे, त्या राजाला 3 बायका आहेत. आणि त्या राजाने सांगितलं की माझ्या सगळ्यात आवडती बायको ती असेल जी मी घेतलेल्या परीक्षेत पास होईल. 3 बायकांची परीक्षा त्याला घ्यायची होती. बोलवलं राजानं बायकांना.
आणि 1-1 किलो ते शेंगदाणे त्यांना दिले पेरण्यासाठी शेतात. याच्या शेंगा येतील, काही काही कुणी ठेवून देईल, याची कल्पना राजाने काही सांगितली नाही. फक्त शेंगदाणे दिले आणि राजाने एवढंच सांगितलं. राजाला बघायचं होतं कोण काय करतं या शेंगदाणे. राजाने सांगितलं 1 वर्षानंतर हे शेंगदाणे असेच असेच मला आणून दे परत, मी जसे दिले तसेच. हे शेंगदाणे बऱ्यापैकी जरा कोरे करकरीत होते, आताचे होते, ताजे होते. त्यातल्या एका बायकोनं ते शेंगदाणे घेतले, किलोभर तसंच पिशवीत घातले. पिशवीत पुन्हा पिशवी, पिशवीत पिशवी, ते पुन्हा संदूक लावलेला, संदूक लावून ठेवून दिले, कुलूप लावून चावी कमरेला, पुन्हा त्या रूम मध्ये ठेवले, त्या रूमला पण चावी. वर्षभर काढलेच नाही. राजा वर्षानं बघणार होता ना. दुसऱ्या बायकोनं तोच प्रकार केला. पिशवीत शेंगदाणे, परत पिशवी, परत संदकात ठेवले, कुलूप लावून टाकले. अरे 1 वर्षानं अशाला असं द्यायचेत ना, मग काही झालं नाही पाहिजे. मग ते पिशव्यात घालून घालून ठेवून दिले. 1 वर्ष झालं, 2 बायकांना तसे ठेवलेले. बोलवलं 1 वर्षानंतर, त्या दोघी बी पिशव्यातले शेंगदाणे काढून आणले आणि दाखवले. ते खराब झालेले, आळ्या झालेल्या, जाळ्या झालेल्या, त्याला कुजलेले ते सगळे. तिसरी जी होती ना, तिला बोलवलं, तिने शेंगदाण्याचे पोतेच आणले, कारण तिने नेहमी शेतात पेरले होते. जो माणूस तुमच्याकडे असलेलं ज्ञान नुसता ठेवतो ना, ते कुजवतो, आणि जो माणूस प्रगट करतो ना, ते उगवतो. लक्षात ठेवा, आपल्याला ते उगवता आलं पाहिजे. हे जग ना आताच बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याची गहू सुद्धा विकत नाही. लेवल वेगवेगळ्या आहेत माणसांच्या. तुम्ही इथे बसलेले वेगवेगळ्या लेवलची माणसं आहे. कुणाला किती पाहिजे, कुणाला किती पाहिजे, कुणाला किती पाहिजे. मी खात्रीने सांगाल तुम्हाला, तुमची आहे ती लेवल बदलून द्यायची जिम्मेदारी माझी. नाही लेवल बदलली त्याला जिम्मेदारी मी आहे. पण तुम्ही ते माझ्या वाटेनं चाललं पाहिजे, प्रामाणिक. नाही तुम्ही म्हणता नाही जिम्मेदारी त्यांनी घेतली, तुम्ही काहीच करायचं नाही, असं काही जमन का? तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात, असं थोडक्यात आजार आहे आपला हा म्हणायचं, तुम्ही डॉक्टरकडे गेलात एखाद्या आणि डॉक्टरला म्हणलात, डॉक्टर साहेब आम्हाला बरं करा, यातून रिझल्ट आला पाहिजे. डॉक्टर काय देतो तुम्हाला? डॉक्टर काय करतो? गोळ्या औषध देतो, हे खावा, खाल्ल्यानंतर बरं होईल. तुम्ही असं म्हणता का डॉक्टरला, डॉक्टर साहेब गोळ्या औषध तुम्हीच खा, आम्हाला बरं खा, होईल का बरं? तसं मी दिलेल्या गोळ्या औषध, मी दिलेल्या काही गोष्टी आहेत, चारोळ्या आहेत, जो काही मसाला देणार आहे मी तुम्हाला, त्याची मांडणी तुम्हाला करावं लागेल, ते तुम्हाला बोलावं लागेल, ते तुम्हाला पाठ करावं लागेल, हे तो काम तुम्हाला करावं लागेल ना. हा, मी तुम्हाला योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम मी तुम्हाला करणार आहे, ते प्रामाणिकपणे करणार आहे. त्याचा रिझल्ट जर मला तुम्हाला देता आला नाही, तर मग त्याचं समाधान मला लाभणार नाही. माझ्याकडे आलेला प्रत्येक माणसामध्ये बदल होणार, पण त्या बसलेल्या माणसापैकी किती बदल करून घ्यायचा आहे आपल्यात, ते त्याच्या हातात आहे. मी तर सगळ्याला प्रमाण, एखाद्या क्लासमध्ये शिक्षक सगळ्याला प्रामाणिकपणे शिकवतो, त्यामध्ये कोणाला किती घ्यायचंय ते त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं असतं. तुम्ही किती तन मन आणि किती तनानं मनानं धनानं बसता येतं, ते महत्वाचं आहे. म्हणजे माझ्याकडे 3ही गोष्टी असल्या पाहिजे, तन मन आणि हा. तुम्ही तुमचं लक्षच नाही याच्यामध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये, तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. मी शिकवताना, मी मुद्दे शिकवताना आणि माझ्याकडे लक्ष असलं, मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्ही वाया जाणार नाहीये. हा, काही लोकांना लवकर होईल, काही लोकांना थोडा वेळ लागेल, ते ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे. हे प्रामाणिकपणे सांगतो, जे आजपर्यंत जे मी दिले लोकांना, ते मला तुमची फसवणूक करून किंवा मला तुमचा वेळ खराब करून ते पातक मला माझ्या डोक्यावर घ्यायचं नाही.